Dear student, today we will see equations reducible to the pair of linear equation in two variables. दोन चलातील असणारे जे काही रेषीय समीकरण जे आहेत तर त्या रेषीय समीकरणात रूपांतर करण्यायोगी असणारे जे काही समीकरण जे आहेत तर ते समीकरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. इक्वेशन्स आपल्याला दिलेली त्याच्यामध्ये असणारे जे काही नंबर ऑफ व्हेरिएबल जे आहेत तर ते नंबर ऑफ व्हेरिएबल आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे आणि व्हेदर लिनियर ऑर नॉट दिलेलं जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरण त्या ठिकाणी रेषीय आहे की नाही हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. तर लिनियर इक्वेशन जे आहे तर त्या लिनियर इक्वेशनची डेफिनेशन आपल्याला की लिनियर इक्वेशन आपण कशाला म्हणताना दिसतो तर अशा प्रकारचं इक्वेशन की ज्या इक्वेशनमध्ये टू व्हेरिएबल्स असतात, दोन चल असतात, त्याच्यानंतर डिग्री ऑफ इच व्हेरिएबल इज वन आणि प्रत्येक असणारे जे काही चल जे आहे तर त्या चलाची असणारे जे काही कोटी जी आहे तर ती कोटी त्या ठिकाणी वन असते. आता इथे पहिले इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला दिलेले जे काही पहिले इक्वेशन जे आहे तर त्या पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय अशा प्रकारची दोन व्हेरिएबल्स त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर असणारे जे काही व्हेरिएबल जे आहे तर त्या व्हेरिएबलची असणारी जी काही कोटी जी आहे तर ती कोटी त्या ठिकाणी आपल्याला वन त्या ठिकाणी. परंतु ही जी काय असणारी जी काही एक्स आणि वाय ही जे काही व्हेरिएबल जे आहे तर ते डिनॉमिनेटरला आपण न्यूमरेटरला जर आणलं तर त्याचीच असणारी जी काही डिग्री जी आहे तर ती डिग्री काय आता दिसते तर त्या ठिकाणी -1 आपल्याला कशी पाहिजे प्लस त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर ते दिलेले इक्वेशन काय सांगता येईल आपल्याला नॉट लिनियर. अशा पद्धतीने पुढे आपल्याला या ठिकाणी पुन्हा याच्यामध्ये असणारे काही व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय अशा प्रकारची दोन व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर ते लिनियर आहे का नाही कारण पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की यांची असणारी काही डिग्री जी आहे तर ती डिग्री डिनॉमिनेटरला 1 आहे परंतु न्यूमरेटरला जर आणलं तर त्या ठिकाणी ती मायनस होते आणि म्हणून हे सुद्धा त्या ठिकाणी लिनियर नसणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार आहे की नॉट लिनियर, एक रेषीय समीकरण त्या ठिकाणी. सेम तसंच आहे व्हेरिएबल जे आहे तर ते व्हेरिएबल त्या ठिकाणी 2 आहे. त्याच्यानंतर डिग्री जी आहे तर ती डिग्री त्या ठिकाणी +1 नाही आणि म्हणून या ठिकाणी हे नॉट लिनियर त्या ठिकाणी. पुन्हा याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएबल जे आहे तर ते व्हेरिएबल 2 आहे. डिग्री याची सुद्धा त्या ठिकाणी +1 त्या ठिकाणी नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण नॉट लिनियर त्या ठिकाणी. लिनियर इक्वेशनची आपल्याला व्याख्या जी आहे तर ती व्याख्या त्या ठिकाणी लक्षात आली. व्हेरिएबल 2 आहे परंतु जी काही व्हेरिएबल जे आहे तर त्या व्हेरिएबलची असणारी जी काही डिग्री जी आहे तर ती डिग्री त्या ठिकाणी 1 नाही आणि म्हणून ही सर्वच्या सर्व असणारी जी काही इक्वेशन जी आहे तर ती नॉन लिनियर त्या ठिकाणी. जे काय असणार जे काही टेबल जो आहे तर त्या टेबलमध्ये पहा की द टेबल इन द टेबल आर अबव्ह टेबल द इक्वेशन्स आर नॉट लिनियर. जे काही सर्वच्या सर्व असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी दोन चलातील त्या ठिकाणी आपल्याला काही समीकरण त्या ठिकाणी दिलेली आहेत परंतु ही जे काही समीकरण जे आहे तर ते काही ते आपल्याला रेषीय त्या ठिकाणी नाही. पुढे कॅन यू कन्व्हर्ट द इक्वेशन्स इनटू लिनियर इक्वेशन. मग अशा प्रकारची नॉन लिनियर इक्वेशन जे आहे तर त्या नॉन लिनियर इक्वेशनचं आपल्याला काय करायचं लिनियर इक्वेशन जे आहे तर त्या लिनियर इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी रूपांतर करता येईल का अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही नॉन लिनियर इक्वेशन जे आहे तर त्याचं लिनियर इक्वेशन मध्ये रूपांतर जे आहे तर ते रूपांतर आपल्याला त्या ठिकाणी करता येते. पहा की वी कॅन क्रिएट न्यू व्हेरिएबल मेकिंग ए प्रॉपर चेंज इन द गिव्हन व्हेरिएबल. काय सांगितलंय की दिलेले जे काही असणारे जे काही चल जे आहेत जे काही असणारे जे काही चल जे आहेत किंवा अशा पद्धतीचे असणारे जे काही व्हेरिएबल जे आहेत तर त्या व्हेरिएबलमध्ये योग्य तो बदल करून आपण नवीन चलाची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे सबस्टिट्युटिंग न्यू व्हेरिएबल इन द गिव्हन नॉन लिनियर इक्वेशन वी कॅन कन्व्हर्ट देम इन द लिनियर इक्वेशन. याच्यामध्ये काय करायचंय का या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 1/x आहे. या 1/x मध्ये काय करू शकतो आपण m त्या ठिकाणी लिहू शकतो किंवा 1/y च्या ऐवजी n त्या ठिकाणी लिहू शकतो. असं जर आपण जर केलं तर या ठिकाणी 3m - 4n = 8
जे नॉन लिनियर इक्वेशन जे आहे तर त्याचं काही करू शकतो आपण लिनियर इक्वेशन मध्ये रूपांतर करू शकतो. इथे व्हेरिएबल त्या ठिकाणी 2 आहेत आणि याची डिग्री जी आहे तर ती डिग्री त्या ठिकाणी 1 आहे. म्हणजे सबस्टिट्युटिंग जे काही न्यू व्हेरिएबल जे आहे तर ते न्यू व्हेरिएबल आपण सबस्टिट्यूशन करून या ठिकाणी नॉन लिनियर इक्वेशन जे आहे तर त्या नॉन लिनियर इक्वेशनच त्या ठिकाणी लिनियर इक्वेशन जे आहे तर ते लिनियर इक्वेशन मध्ये आपण त्या ठिकाणी रूपांतर करू शकतो. ऑल्सो रिमेंबर दॅट डिनॉमिनेटर ऑफ एनी फ्रॅक्शन ऑफ द फॉर्म m अपॉन n. अशा प्रकारचा फ्रॅक्शन त्या ठिकाणी आहे m अपॉन n कॅनॉट बी झिरो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं दिसते की कोणतंही अशा प्रकारचं m अपॉन n अशा असणार तो काय अपूर्णांक जो आहे तर त्या अपूर्णांकाचा असणार जो काही डिनॉमिनेटर जो आहे छेद जो आहे तर तो छेद त्या ठिकाणी शून्य असू शकत नाही. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. याच्यानंतर पुढे पेज नंबर 19 वर एक आपल्याला ऍक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली टू सॉल्व द गिव्हन इक्वेशन फिल इन द बॉक्सेस बिलो सुटेबल. पुढे दिलेले जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरण सोडवण्यासाठी रिकाम्या चौकटी जे आहे तर त्या रिकाम्या चौकटी योग्य पद्धतीने आपण त्या ठिकाणी भरायला सांगितलेले की 5 अपॉन x मायनस 1 प्लस 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू 2. 6 अपॉन x मायनस 1 मायनस 3 अपॉन y मायनस 2 इज इक्वल टू 1. या ठिकाणी आपलं लक्षात येतं नसतं की नॉन लिनियर इक्वेशन आहे कोणताही नॉन लिनियर. आता नॉन लिनियर इक्वेशन जे आहे तर ते काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचं. कशामध्ये रिड्यूस करायचे तर लिनियर इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी रिड्यूस करायचे. आणि हे रिड्यूस करण्यासाठी काय केलेलं आहे की रिप्लेसिंग म्हटलेलं आहे की 1 अपॉन x मायनस 1 बाय m अँड 1 अपॉन x मायनस 2 बाय n. नॉन लिनियर आहे तर ते आपल्याला काय करायचं लिनियर मध्ये त्या ठिकाणी रिड्यूस करायचं. ते रिड्यूस करण्यासाठी असताना जे काही हे जे व्हेरिएबल जे आहे तर त्या व्हेरिएबलच्या ऐवजी आपण m वापरणार आहे. 1 अपॉन x मायनस 2 च्या ऐवजी काय वापरणार आपण त्या ठिकाणी n वापरणार. मग अशा पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी ते रिप्लेस जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसते हे आपल्याला दिलेलं आहे की 6 अपॉन 1 अपॉन x मायनस 1 च्या ऐवजी काय m आहे. त्याच्यानंतर मायनस आहे 3 आणि 1 अपॉन त्या ठिकाणी ते मायनस पाहिजे मुळात की 1 अपॉन y मायनस 2 च्या ऐवजी काय घ्यायची n आणि म्हणून याच्या ऐवजी काय झालं n. येते अशाच पद्धतीने पुढे की 1 अपॉन x मायनस m च्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी m आणि हा 5 म्हणजे त्या ठिकाणी 5m प्लस 1 अपॉन त्या ठिकाणी नेमकं काय होतं इथे आपल्या लिहिताना चूक झालेली. इथेच मला त्या ठिकाणी y आहे. आता की 1 अपॉन y मायनस 2 याच्या ऐवजी काय घेतलं आपण n त्या ठिकाणी n इज इक्वल टू काय आहे 2. याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. याला मी काय म्हणतो इक्वेशन 2 त्या ठिकाणी. अशा पद्धतीची दोन असणारे जे काही न्यू इक्वेशन जे आहे तर ते न्यू इक्वेशन्स आपल्याला. आता ही जी काही दिलेली जी काही इक्वेशन जे आहे तर ती इक्वेशन काय करायची आपल्याला सॉल्व्ह करायला. आता सॉल्व्ह करत असताना आपण काय करतो इक्वेशन 1 आणि 2 जे आहे तर ते काय करायचे आपल्याला सॉल्व्ह करायची आणि सॉल्व्ह करून इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय करायचे सॉल्व्ह. आता सॉल्व्ह करण्याच्या अनेक पद्धती आपण पाहिलेल्या आहे की इलिमिनेशन मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे, क्रॅमर्स मेथड आहे. आपल्याला जी योग्य वाटेल तर त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी सोडू शकतो. आता इथे इलिमिनेशन पद्धतीचा मी त्या ठिकाणी वापर करतो दिसतो. तर इलिमिनेशन पद्धतीचा वापर करण्यासाठी मला असणारे जे काही n व्हेरिएबल जे आहे तर त्या n व्हेरिएबलचं काय करायचं तर त्या ठिकाणी इलिमिनेशन करायचे, निरसन त्या ठिकाणी करायचे. याच्यासाठी ज्यांचे असणारे ते काही कोइफिशियंट जे आहे तर ते कोइफिशियंट कसे आले पाहिजे सारखेच त्या ठिकाणी. इथे कोइफिशियंट किती आहे 3 आहे. इथे फक्त एकच आहे. इथे त्या ठिकाणी 3 कोइफिशियंट येण्यासाठी काय करावं लागेल हे जे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनला काय करावं लागेल 3 जे आहे तर त्या 3 ने काय करावं लागेल या ठिकाणी मल्टिप्लाय करावं येते. म्हणून मी त्या ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय केला. 3 ने जर मल्टिप्लाय जर केलं तर किती येत असते 15m प्लस 3n इज इक्वल टू 6. हे इक्वेशन काय मिळालं मला त्या ठिकाणी 3 मिळालं.
आता इक्वेशन 3 आणि असणार जे काही इक्वेशन 2 पहा, आपल्याला लक्षात येतं नसतं की दोघांची जर ऍडिशन जर आपण जर केली तर दोघांची ऍडिशन केली तर या ठिकाणी एन असणारे जे काही व्हेरिएबल जे आहे तर ते एन व्हेरिएबल काय आता नुसते इलिमिनेट होईल. त्याचं निरसन जे आहे तर ते निरसन त्या ठिकाणी कधी दोघांची ऍडिशन केल्या नाही. आता पुढे मी लिहितो की ऍडिंग इक्वेशन 3 and 2 दोघांची ऍडिशन करतो मी. पाहिजे लिहितोय की व्हॅल्यू प्लस एन इज इक्वल टू 2. सॉरी, इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला या ठिकाणी 15m प्लस 3n इज इक्वल टू 6. हे आपलं 3 आहे. त्याच्यामध्ये दुसरं ऍड करायचे 6m मायनस 3n इज इक्वल टू 1. इक्वेशन आपल्या त्या ठिकाणी 2 आहे. पण दोघांची जर ऍडिशन जर आपण जर त्या ठिकाणी जर केली तर ऍडिशन केल्यानंतर काय आता दिसते तर या ठिकाणी कॅन्सल झाले. त्याच्यानंतर पुढे 15m प्लस 6m हाऊ मेनी 21m इज इक्वल टू 7. देअरफॉर m इज इक्वल टू 7 अपॉन 21. देअरफॉर m इज इक्वल टू 7 ने 21 ला डिवाइड करा किती आता दिसते 1/3. आता ही किंमत आली. पुढे हीच किंमत काय करायची इक्वेशन कोणत्या याच्यामध्ये ठेवून द्या. पहा की पुट m इज इक्वल टू 1/3 इन इक्वेशन काय म्हणतो मी 2 मध्ये ठेवून. आता 2 काय आहे की 6 इंटू m ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला 1/3 मायनस 3n इज इक्वल टू 1. 3 ने डिवाइड करा कितीचा भाग जातो 2. जे 2 मायनस 3n इज इक्वल टू 1 मायनस 3n इज इक्वल टू 1 मायनस 2 मायनस 3n इज इक्वल टू मायनस 1 मायनस n इज इक्वल टू मायनस 1/3. रिप्लेसिंग द साइन्स ऑफ द बोथ साइड. दोन्ही बाजूची चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला बदलायची. प्लस n इज इक्वल टू प्लस 1/3. तर ही आपल्याला काय मिळाली यांची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. आणि या ठिकाणी काय मिळाली आपल्याला असणारी काही एम जी आहे तर ती एमची व्हॅल्यू त्या ठिकाणी येते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ठिकाणी एमची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती एमची व्हॅल्यू किती मिळाली 1/3 त्या ठिकाणी. आणि एमची व्हॅल्यू किती मिळाली 1/3. पाच्या पुढे पुढे काय म्हटले पहा की रिप्लेसिंग एम कॉमा एन बाय देअर ओरिजिनल. आता एम आणि एनच्या असणारे काही त्याचे काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज काय करायचे याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी टाकायचे. ठीक. आता याच्यामध्ये जर टाकल्या तर पहा या ठिकाणी 1/x मायनस 1 इज इक्वल टू एम आहे. म्हणून 1/x मायनस 1 इज इक्वल टू किती एमची व्हॅल्यू किती आली 1/3. मग अशाच पद्धतीने पुढे पहा की काय लिहिता येईल आपल्याला दिसतंय. या ठिकाणी लक्षात ठेवा की 1/y मायनस 2 इज इक्वल टू n. यांची व्हॅल्यू काय आली आपली त्या ठिकाणी 1/3. आता जे व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूची असणारी काही खात्री जी आहे तर ती खात्री त्या ठिकाणी 1/3 त्या ठिकाणी येते. म्हणजे अशा पद्धतीने m जी आहे तर ती एमची व्हॅल्यू 1/3 आली. पुढे यांची व्हॅल्यू किती आली 1/3. या व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये ठेवू. पुन्हा ही जी इक्वेशन जी आहे तर ती इक्वेशन काय करायची आपल्याला सोडवली तर काय मिळेल पुढे हेच आपल्याला असं लिहिता येईल की 1/x मायनस 1 इज इक्वल टू 1/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे x मायनस 1 ने 1 मल्टिप्लाय केलं तर काय आता दिसते x मायनस 1 आणि 1 इंटू 3 तर 3. देअरफॉर x इज इक्वल टू 3 मायनस आहे इकडे गेला तर प्लस होईल. देअरफॉर x इज इक्वल टू किती आता दिसते 4 तरी. बाकी सॉल्व्ह केलं तर ते आपल्याला येते किती मिळाले या ठिकाणी 4. अशा पद्धतीने हे आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. 1/y मायनस 2 इज इक्वल टू 1/3. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर पहा y मायनस 2 इंटू 1 y मायनस 2 1 इंटू 3
3. Therefore y is equal to 3 minus 2 त्या बाजून नेले प्लस 2 झाले, y is equal to किती आले 5. अशा पद्धतीने आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू त्या ठिकाणी आल्या आणि त्याच आपल्याला इथे लिहायला सांगितलं. x ची व्हॅल्यू किती आली 4, y ची व्हॅल्यू किती आली आपण त्या ठिकाणी 5. पुढे काय सांगितले इंटू ब्रॅकेट x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 4, y ची व्हॅल्यू 5 इज द इक्वेशन ऑफ द गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी सोडवता येईल. याचा स्क्रीनशॉट पाहिजे तर तो स्क्रीनशॉट तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या. पुढे आता पुढे पेज नंबर 19 वर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 दिलेलं आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पुढे दिलेली जी काही एक सामायिक समीकरण जे आहे तर ती सोडवा. 2/x minus 3/y is equal to 15, 8/x plus 5/y is equal to 7. आपल्या लक्षात येत नसतं की ही त्या ठिकाणी नॉन लिनियर इक्वेशन्स आहे. ही जी नॉन लिनियर इक्वेशन जी आहे तर ती आपल्याला काय करायची लिनियर इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्ट करायची. कशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन काढता येईल. सोल्युशन आणि या ठिकाणी 2/x minus 3/y याला इक्वेशन त्या ठिकाणी मी 1 म्हणतो. त्याच्यानंतर 8/x प्लस 5/y याला मी त्या ठिकाणी 15 आहे 77 याला इक्वेशन काय म्हणतो मी त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी 1/x आहे. याची मी लिहिताना कसं लिहिते या ठिकाणी पहा 1/x into 2 minus 1/y into 3 is equal to 50. असं समजण्यासाठी लिहिते मी 1/x into 8 plus 1/y into 5 is equal to 7. त्या ठिकाणी 1/x आणि 1/y रिप्लेस आपल्याला करायचे. काय सांगतोय replacing 1/x is equal to a and 1/y is equal to b. जिथे 1/x येईल तर त्याच्याऐवजी a लिहिणार आहे आणि 1/y च्या ऐवजी काय लिहिणार आपण त्या ठिकाणी b लिहिणार आहे. पुढे we get आपल्याला काय मिळते त्या ठिकाणी लक्षात येत नसते 1/x च्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला तर त्या ठिकाणी a लिहायचं आणि त्याला मल्टिप्लाय किती आहे 2 म्हणजे या ठिकाणी ते डायरेक्ट किती असतं 2a. पुढे साइन आहे -3 1/y च्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला b इज इक्वल टू 15 याला इक्वेशन नंबर 3 त्या ठिकाणी म्हणतो. पुढे 1/x च्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला तर त्या ठिकाणी a आणि इथे काय आहे 8 म्हणजे 8a प्लस 1/y च्या ऐवजी काय लिहायचे b त्याचा कोएफिशियंट आहे तर त्या ठिकाणी 5 इज इक्वल टू 77 इक्वेशन नंबर 4. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलेली की नॉन लिनियर इक्वेशन जे आहे तर ती नॉन लिनियर इक्वेशन काय केलेली तर या ठिकाणी लिनियर इक्वेशन जे आहे तर त्या लिनियर इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्ट आपण त्या ठिकाणी येते. पुढे त्याच्यानंतर जे काही इक्वेशन नंबर 3 आणि 4 काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायची. सॉल्व्ह करण्यासाठी पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की आपण काय करणार आहे इलिमिनेशन पद्धत त्या ठिकाणी वापरणार. निरसन पद्धत वापरण्याच्या वेळेला किंवा निरसन पद्धतीमध्ये काय करतो की असणारे ए किंवा बी हे जे व्हेरिएबल जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी इलिमिनेट करायचे घालवायचे निरसन करायचे. याच्यासाठी आपण काय करू ए असणारे जे काही व्हेरिएबल जे आहे तर त्याचा कोइफिशियंट जो आहे तर तो सेम आणण्याचा प्रयत्न करू सारखाच आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण इथे याचा कोइफिशियंट याचा कोइफिशियंट 8 आहे इथे किती आहे 2. मग आता इथे 2च्या ऐवजी 8 येण्यासाठी याला काय करावं लागेल आपल्याला 4 जे आहे तर त्या 4ने काय करावं लागेल या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 ला त्या ठिकाणी 4 जे आहे तर त्या 4ने काय करावं लागेल मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय जर केलं तर काय ते पहा की 4 into 2 ती 8a minus 3 into 4
12b प्लस 15 इंटू 4 किती आले 60. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी 5 त्या ठिकाणी. हा इक्वेशन. आता या दोघांचा जर विचार जर केला तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे तर अपोजिट पेअर आली पाहिजे. अपोजिट पेअर येण्यासाठी काय करावं लागेल तर याचं त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन आपल्याला त्या ठिकाणी करावं. पण त्या अगोदर एक स्टेप मी त्या ठिकाणी लिहितो. तिथे लिहितो मी की मल्टिप्लाय इक्वेशन 3/4 आणि मग आपल्याला त्या ठिकाणी असायचं झालं इथपर्यंत. याच्यानंतर काय करायचंय सबस्ट्रॅक्शन इक्वेशन 4 फ्रॉम 5 येतंय. काय करायचंय इक्वेशन जे आहे 4 तर ते काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी 5 मधून त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करायचंय. पुढे येतो पहा मी की सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 5 काय करायचे तर या ठिकाणी 5 इक्वेशन जे आहे तर ते काय करायचं आपल्याला या ठिकाणी 4 जे आहे तर त्या 4 मधून त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करायचं. कोणत्याही याच्यातून तुम्ही कोणत्याही त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करू शकता. उदाहरणार्थ पहा पुढे. आता मी काय करतोय की या ठिकाणी 8a प्लस 5b इज इक्वल टू 77 आणि पुढे आपलं आहे 8a मायनस 12b इज इक्वल टू 6. आता हे काय करायचं आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचंय. सबस्ट्रॅक्ट करत असताना आपण काय करतोय खालच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतोय. प्लस आहे मायनस, मायनस आहे प्लस, मायनस आहे सॉरी प्लस आहे मायनस. पुढे या ठिकाणी कॅन्सल झाले. पुढे पाहता की प्लस 5b आणि प्लस 12b किती झाले 12 आणि 5 हे झाले 70 हे झाले 17b इज इक्वल टू 77 मायनस किती आहे 60 आहे इतर आहे 7 आणि 7. पुढे b इज इक्वल टू 77 डिवायडेड बाय 7 therefore b इज इक्वल टू 1 कारण 7 ने काय केलं कोणी 7 ला त्या ठिकाणी काय केलं डिवाइड केलं. या ठिकाणी b ची व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला 1 आहे. आता ही जी काही b ची व्हॅल्यू जी आहे तर ती b ची व्हॅल्यू पुढे पहा की पुट b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता सुटेबल इक्वेशन की जेणेकरून आपल्या त्या ठिकाणी पटकन आकडेमोड करता येईल. उदाहरणार्थ इक्वेशन 3 मध्ये मी त्या ठिकाणी ठेवतो. 3 इक्वेशन काय आहे ते लिहितो मी की 3a मायनस 2a मायनस 3b इज इक्वल टू 50. 2a मायनस 3 इंटू b ची व्हॅल्यू किती ठेवायची 1 इज इक्वल टू 50. पुढे 2a मायनस 3 इज इक्वल टू 15. 2a मायनस 1 ट्रान्सफर करा 50 मायनस आहे प्लस झाले 3. 2a इज इक्वल टू 18. a इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 2. 2 ने 18 ला डिवाइड केलं 9 आलं. therefore a ची व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी 9 त्या ठिकाणी आली. हा त्याला काय करतो मी त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट करेल. a ची व्हॅल्यू किती आली 9. आता या ठिकाणी a ची व्हॅल्यू 9 आहे b ची व्हॅल्यू 1. पुन्हा ह्या जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू काय करायच्यात आपल्याला याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून टाकायचे. येते हा पुढे पुट द व्हॅल्यूज ऑफ a अँड b इन कशामध्ये तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 1/x इज इक्वल टू a अँड 1/y इज इक्वल टू काय आहे b आहे. आता याच्यामध्ये a आणि b च्या व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करायचं ठेवून द्यायच्या. पुढे 1/x इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे 9 अँड 1/y इज इक्वल टू b ची व्हॅल्यू किती आली तर त्या ठिकाणी 1 आहे. येते आता पुढे काय करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय आता दिसतंय लक्षात येतंय काय सांगतोय मी तर त्या ठिकाणी एकतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा
किंवा याचा काय करा इनव्हर्स घ्या. येते सोपं आपण काय करू यांचा इनव्हर्स त्या ठिकाणी घेऊ. इनव्हर्स घ्यायचं म्हणजे काय करायचंय जे त्या ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे तर ते न्यूमरेटरला जाईल, डिनॉमिनेटरला आहे तर ते न्यूमरेटरला जाईल. असं जर केलं तर आपल्याला सहज लक्षात येतं की x/1 इज इक्वल टू 1/9. अँड पुण्याचं त्या ठिकाणी आपण काय केलं इनव्हर्स त्या ठिकाणी घेतला y/1 इज इक्वल टू 1/1. काही फरक पडत नाही या ठिकाणी 1 लिहिला काही नाही लिहिला काहीच फरक पडत नाही. x इज इक्वल टू काय आलं 1/9 अँड y इज इक्वल टू किती आलं 1. अशा ज्या व्हॅल्यूज ज्या आहेत एक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 1/9 आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला त्या ठिकाणी ओनली 1. येते त्याच्यानंतर शेवट काय लिहायचं आहे तर द सोल्युशन पुढे दिसते फळ्यावर दिसत नाही म्हणून मी एका बाजूने त्या ठिकाणी घेतोय असं की सोल्युशन ऑफ द गिव्हन simultaneous equation solution of the given simultaneous equation is into bracket x comma y is equal to x ची व्हॅल्यू किती आली 1/9 कॉमा 1. इथे अशा पद्धतीनं दिलं जे काही एक सामायिक समीकरण जे आहे तर त्या दिलेल्या एक सामायिक समीकरणाची असणारे जे काही उकल जे आहे तर ते उकल 1/9, 1 अशा पद्धतीनं तुम्हाला ही इक्वेशन जे आहे तर ती इक्वेशन त्या ठिकाणी सोडवता येईल. ओके.